मागच्या वर्षाचा जर आकडा कोल्हापूर जिल्ह्यातला घेतला तो 450च्या आसपास आहे. आमच्याकडे नोंद झालेली आणि न झालेली ती किती असते ते तुम्ही विचार करू शकता. त्यामुळे आज या मुलांचं कोवळं मन आणि त्यांचं जे बालमन आहे ते जपणं फार गरजेचं आहे. आज या मुलांना एक गोष्ट मी सांगेन की आज तुम्ही कुठल्याही परिस्थितीतून आला असाल, परिस्थिती आणि शिक्षण याचा काही एक अभ्यास करताना परिस्थिती आड येते. तुम्ही जर अभ्यास करणार असाल, तुम्ही पुढे जाणार असाल तर यासाठी ह्या फाउंडेशनसाठी माणसं तुमच्या पाठीशी नेहमी उभं राहायला तयार असतात. फक्त तुमच्याकडे ते गट्स पाहिजे, तुमच्याकडे ती ताकद पाहिजे की नाही मला शिकायचं. माझ्या आईवडिलांच्याकडे भले नसेल काय, पण माझ्या आईवडिलांशी मी प्रामाणिक राहून मला शिकायचं. शिकणं महत्त्वाचं आहे. रघुनाथ माशेलकर जे आपल्या भारताचे जे सायंटिस्ट होते, त्यांची आई धुणभांडी करायची. तिला काही शिक्षणाचं माहीत नव्हतं, काय करायचंय, कसं करायचंय, शिकणं म्हणजे काय असतं हे तिला काही माहीत नव्हतं. रघुनाथ पास झाले की आईला सांगायची, आई मी पास झालो. आई एवढंच म्हणायची, पास झालास पण ठीक आहे, आता पुढच्या वर्गात. दरवर्षी आईचा आणि त्यांचा डोळा हा एवढा संवाद एवढाच असायचा. आईला काही माहिती नव्हतं की माझा मुलगा शिकतोय म्हणजे काय शिकतोय. पण तेच रघुनाथ माशेलकर आपण की असं काहीतरी होऊ शकतो. आपण की आपल्या मनामध्ये ठरवलं पाहिजे की मला काहीतरी व्हायचंय, मला कोणाचं सारखं वाढायचंय. आज आपल्याकडे डीवायएसपी आहे, ते दबंग इन्स्पेक्टर किंवा दबंग अधिकारी जे असतात त्या आपण तुम्हाला दबंग सगळ्यांना माहिती आहे म्हणून सांगायला माहिती आहे ना, पिक्चर बघितलं की नाही? हा बघितलं ना. त्यातला जो किंवा जो अधिकारी असतो तसे आपण माहितीचा प्रयत्न करायचा. मुले जास्त असतात म्हणून मी त्यांना सांगते की अशा अधिकारी सुद्धा तुम्हाला बनू शकतात. तुम्ही त्यांचं जर स्वप्न डोक्यात ठेवलं. मी नेहमी मुलांना सांगते भाषणाच्या वेळेला की वहीच्या पानावर मागं त्याचं लिहून ठेवा की मला करायचं. मी आज तुम्हाला सांगते की इथं बरीच लोक आहेत, त्यांच्यासारखं व्हायचा प्रयत्न करा. सर्वांचं नाव घेऊन ठेवा वहीच्या मागं की मला यांच्यासारखं व्हायचं. कोल्हापूरचं कारण जे 18 जयसिंगपूरचा जामण्याचं खूप नाव केलं, खूप काम चांगलं केलं. एका मोठ्या प्रकारात त्यांनी खूप चांगली मदत केली होती. तर असे जे काही समाजामध्ये चांगली लोक आहेत त्यांचा आदर्श आपण नेहमी ठेवला पाहिजे. तुम्हाला एक गोष्ट सांगू, शेख अन्सारी अहमद नावाचा रिक्षा चालवणारा असा बाबाचा तो मुलगा होता. वयाच्या 21व्या वर्षी हा मुलगा IAS झाला, म्हणजे कलेक्टर झाला. रिक्षावाल्याचा मुलगा. मी म्हणाले परीक्षा कसा पास झाला? बघा, घरात 18 दारिद्र्य होतं, खायला काही नव्हतं. खायला जिथं नाही तिथं तो अभ्यास कसा करणार? अभ्यासाला त्याच्याकडे पुस्तकं नव्हती. पण अशा परिस्थितीत त्याच्या मोठ्या भावाने त्याला सांगितलं की तू शिक, मी काम करतो. त्या भावाने स्वतःचा त्याग केला, स्वतःच्या शिक्षणापासून तो बाहेर झाला आणि लहान भावासाठी तो काम करायला लागला. हा अन्सारी जेव्हा म्हणजे कॉलेजमध्ये होता तेव्हा त्याला रूम साधी राहायला सुद्धा जागा नव्हती. एका हॉटेलच्या टपरीवर मध्ये एका कोपऱ्यात हा मुलगा अभ्यास करायचा. तिथं सकाळ संध्याकाळ वडापाव खायचा आणि दिवस काढायचा. आणि अशा ह्याच्यात अभ्यास करून हा मुलगा 21व्या वर्षी कलेक्टर होतो. लक्षात आलं? म्हणजे आपली परिस्थिती कशी असू दे, जर आपण मनाशी दृढ निश्चित केलं की मला हे बनायचं आहे, माझ्या आयुष्यात मला हे काहीतरी करून दाखवायचं आहे, आणि जर हे एकदा ठरलं तर हे शक्य आहे. आणि इथं माता पालक पण आहेत, त्यांना मला सांगायचं आहे की ह्या ज्या मुली असतात त्यांच्यावर पण विश्वास ठेवला पाहिजे. खरं तर या विषयावर आपण चांगल्या पद्धतीनं नंतर बोलू शकतो. त्याचं एक वर्कशॉप आपण घेऊया की कशा पद्धतीचं कम्युनिकेशन आई आणि मुलीमध्ये पाहिजे. कारण आज समाजामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी घडत आहेत, ज्या घडत जाणार आहेत तिथून पुढं, आणि त्याच्यामुळं आपला जो कुटुंबाचा जो महत्त्वाचा भाग आहे तो कुठंतरी हिरावतो. आज आमच्याकडे मुलं ॲडमिशन घ्यायला त्या संकुलामध्ये खरं तर इतकं वाईट वाटत आहे की अशी पालक येतात की नवरा कशाने गेला, कशाने मारला विचारलं तर व्यसन, दारूचं व्यसन, याच्यामुळं अनेक हजारो मुलं आज आपल्या म्हणजे त्यांचं पालक नाही आहे, वडील नाही, आणि एक आई फक्त कमवते आणि मुलांचं शिक्षण पूर्ण करते. अशा हजारो मुलांना जेव्हा मी रोज बघते, रोज माझ्यासमोर येतात, तेव्हा इतकं वाईट वाटतं. तेव्हा आज जर आपल्या घराचं जर कुटुंब टिकवायचं असेल तर आज आईनं स्वतः पुढं आलं पाहिजे आणि तिनंच आपल्या मुलीवर विश्वास ठेवला पाहिजे. आणि जेव्हा या आई
आईचं आणि मुलीचं आणि सगळंच नातं चांगलं होईल, तेव्हा कदाचित मला असं वाटतं की ज्या मुलींच्यावर अत्याचार होत आहेत ते खूप कमी घडतील. अत्याचार फक्त मुलींवरच होत आहेत असं नाही, मुलांवर सुद्धा होत आहेत. त्यामुळं इथं बसलेल्या पालकांना विनंती आहे की आपली मुलं कुठं जातात, कुणाशी बोलतात, कुठल्या वातावरणात येतात याचा विचार नक्की करा. मी आज जास्त काही बोलणार नाही, कारण बोलायला माझ्याकडे खूप आहे, खूप उदाहरणं आहेत, खूप चांगला विषय आहे, पण तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीची उत्सुकता आहे, साहेबांना अजून बोलायचं आहे. मी पुन्हा एकदा ह्या ह्या जे आपली माणसं फाउंडेशन आहे त्या फाउंडेशनची मी सुद्धा एका गोष्टीमुळं सभासद बनलेली आहे, त्याचा मला अभिमान आहे. तुमच्या कार्यक्रमामध्ये मी नेहमी सहभागी असणार आहे, कारण ग्रुपवर मी बघत असते की कुठलीही गोष्ट टाकली, मग अशी सांगितलं एखादं आव्हान केलं तर फटाफट कुठलाही ग्रुप न उघडता हजारो मेसेज त्या ग्रुपवर पडलेले असतात आणि सगळेजण तयार होत असतात की नाही मी मदतीला तयार आहे, मी मदतीला तयार आहे. आणि अशाच या चांगुलपणातून तयार झालेली ही तुमची जी संस्था आहे, फाउंडेशन आहे, याला खरं तर अजून म्हणजे असं म्हणतात की आता हे आभासी जग आहे आणि या आभासी जगामध्ये आपण एकत्र येत नाही, पण तुम्ही 700-800 लोकांना एकत्र आणलंय. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मला प्रवीण महाराज प्रत्येक वेळेला हे म्हणजे इतकं त्यांचं ते सांगत असतात की आज हे केलं, आज ते केलं, त्यांनी ते स्टोरी लिहितात. म्हणजे इतकं काल तर मला ते आपण तुम्ही ह्याच्यामध्ये होता CPR मध्ये होता काळजीच्या सोबत, तर खूप चांगलं काम करतात आणि तुम्हाला त्यांचा सहवास लाभतोय. तुम्हाला त्याच ती फाउंडेशन तुम्हाला मोठं करायला प्रयत्न करते. तर तुम्हाला जेव्हा कधी गरज असेल मी तर तुमच्यासोबत आहेच या फाउंडेशनच्या माध्यमातून. आणि जर पुन्हा काही वेगळी मदत लागली, एक आई म्हणून मी तुम्हाला सांगते की मला मुलांच्यासाठी आणि मुलींच्यासाठी काम करायला आवडतं. तुमचे कुठलेही प्रश्न असू देत मी नेहमी तुमच्यासाठी तयार असेल. मला इथे बोलवलं, तुमचा सहभागी करून घेतलं त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांची आभारी आहे. फाउंडेशन आणि उपजिल्हा रुग्णालय संपूर्ण मागच्या वेळेस कार्यक्रम अतिशय सुंदर प्रकारे